नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत. कितीही एकमेकांवर जरी प्रेम असलं तरी नियतीच्या पुढ्यात आपलं काहीही चालत नाही. आमच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. आम्ही दोघं किती खुश होतो. असे असूनही आम्हाला मूलबाळ नव्हते. एकमेकांवर मित्रासारखा जीव होता. मग मुलं नसतील तर काय? आम्ही दोघेही एकमेकांसाठी आहोत. आम्हा दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की या जगात मरणं शक्य होईल असं प्रेम क्वचितच कोणीतरी केलं असेल. आपण दोघे सोबत असलो तर जणू आपण जग विसरतो. पण एक वादळ कुठून आले आणि हे कळलंच नाही, त्याने आमचे प्रेम काढून घेतले. ही सगळी माझी चूक होती. आम्ही दोघं नोकरी करायचो. 1 वर्षापूर्वी मला दारूचे व्यसन लागले. मजा यायला लागली होती. दारू पिण्यात आजपर्यंत मला समजले नाही की मी इतका आनंद का घेतला. खूप प्यायला सुरुवात केली होती. रोज प्यायचो. मला माहीत नव्हते की माझे आणि पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात व्यस्त होतं. जर मला जाणीव झाली असती तर त्या दिवशी आलेले वादळ मला पाहता आले असते. मला नोकरीवरून 10 दिवसांसाठी निलंबित केले. या 10 दिवसात मी इतकी दारू प्यायलो की अंदाज बांधणे कठीण आहे. शेवटी माझी बायको किती सहन करणार? ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली, तीही मला न सांगता. 2 दिवसांनी मी तिला समजवायला गेलो, तोही नशेच्या अवस्थेमध्ये. मला तिथे माझ्या पत्नीला भेटू दिले नाही. नंतर माझ्या पत्नीला सांगण्यात आले की मी तिच्या कुटुंबियांशी गैरवर्तन केले आहे. तारखेला जशी तिची परतीची तारीख जवळ येऊ लागली तशी मी जास्त दारू पिऊ लागलो. या मद्यपानाच्या सवयीने मला माझ्या नोकरीतून काढून टाकले. आता नोकरीशिवाय तिला परत आणायला मी कोणत्या तोंडाने जाऊ? मी माझे भाग्य देवाच्या स्वाधीन केले. नोकरीसाठी प्रयत्न करीत राहिलो. कोणीतरी मला पत्नीला परत आणण्याचा सल्ला दिला. मी न्यायालयाची मदत घ्यावी, मी तेच केले. पण माझ्या वकिलाने केस फाईलमध्ये काय लिहिले हे मला माहीत नाही आणि तिथून माझ्या पत्नीने मला घटस्फोटाची नोटीस दिली. मला समजत नव्हते काय करावे. विचार करण्याची आणि समजून घेण्याची ताकद माझ्यात नव्हती. त्या काळात मला नोकरी मिळाली आणि नवे धैर्य मिळाले. उठलो. मी कोर्टाच्या तारखेला आलो, पण उशीर झाला होता. न्यायाधीशांनी आमच्या दोघांसाठी घटस्फोटाचा निर्णय दिला होता. आता खरी आशाही संपली आहे. मला अजूनही हे सर्व हवे आहे. स्वप्नासारखे वाटते. असे वाटते की मी सकाळी उठेन आणि हे दुःखद स्वप्न संपेल. मला जगण्यात खूप त्रास होतोय. ती माझ्याशिवाय आहे की नाही हे मला माहीत नाही. कसं जगणार? बरं, ती माझ्याशिवायही जगू शकते. म्हणूनच तिने एवढा मोठा निर्णय घेतला. आता मी फक्त आनंदी आहे की ती माझ्याशिवाय खुश आहे. पण मला आयुष्यभर याचं दुःख राहील आणि देव मला कधीच माफ करणार नाही की मी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी आणि कदाचित आता बलात्कारांमध्ये फरक राहिला नाही. बलात्कार करणाऱ्याला शिक्षा झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळते, पण माझ्या बाबतीत माझी शिक्षा कधीच संपत नाही. रोज जेव्हा मी आरशात पाहतो तेव्हा मला माझ्या आत एक माणूस दिसतो ज्याने वडिलांच्या लाडक्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आम्हाला आमच्या मुलीची आवड होती. कदाचित त्यामुळेच देवाने आपल्याला मुलगी दिली नाही. आज मी हे शहर सोडत आहे. आता त्या आठवणी माझ्यासाठी आहेत आणि रडायला लावतात. तिच्या आठवणी
इथे कायमच्या सोडल्या. माझ्या या कथेतून मला एवढेच सांगायचे आहे की जर ती कधीतरी वाचेल आणि मला कधीतरी माफ करू शकत असेल तर कृपया मला माफ कर. मला तिला सांगायचे आहे की मी 2 वर्षांनी पुन्हा येईन. या 2 वर्षात तिने मला माफ केले तर मी फक्त तिच्यासोबतच राहीन कायमचे, नाहीतर मी तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईन. मित्रांनो, ही तुम्हाला जर कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचं या कथेच्या बाबतीत काय मत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.